परवा दिवशीच इमर्जन्सीला एक अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोमची केस बघितलेली, तुम्हाला सांगितलेलं पण, आणि त्याच्यात आपण बेन्झोडायझेपिन्स यूज करतो हे पण सांगितलेलं. आणि काल इमर्जन्सीला गेलेलो तर काल इमर्जन्सीला बेन्झोडायझेपिन्स टॉक्सिसिटीची केस आलेली, जास्त प्रमाणात बेन्झोडायझेपिन गेलं. तर या बेन्झोडायझेपिन्सचे भरपूर यूजेस आहेत. अँझायटीमध्ये यूज करू शकतो आपण, स्लीप डिसऑर्डरमध्ये, झोप येत नाही वगैरे, इन्सोमनियामध्ये, एपिलेप्सीमध्ये यूज करू शकतो आपण. तर जो पेशंट होता ना, मला झोपेचा त्रास होता, तर झोप येत नव्हती, ताण वगैरे घ्यायचं जास्त, अँझायटी होती, मग त्याला ॲटिव्हॅन टॅबलेट दिलेले आपले. तर ह्या ॲटिव्हॅन टॅबलेटचं कंटेंट काय आहे, तो लोराझेपम आहे, जे एक प्रकारचं बेन्झोडायझेपिन आहे. आणि मग काय झालेलं आहे, आता नॉर्मली एक गोळी घ्यायची सांगितलेली ह्याला, काय त्याला प्रॉब्लेम असेल तर 2-3 दिवस ती गोळी घेतल्यामुळे पण काही झोप येत नव्हती, पण त्याने 3-4 गोळ्या खाल्ल्या एक खाट्याच, आणि त्याच्यामुळे मग त्या झाला ओव्हरडोस बेन्झोडायझेपिनचा, आणि त्याच्यामुळे मग ते सेडेशनमध्ये गेलं, अनकॉन्शियस वगैरे होता आणलेला आपण. तर ह्याच्या टॉक्सिसिटीमध्ये आपण फ्लुमाझिनिल देतो अँटीडोट ह्याचा, आपण काय ते पेशंटमध्ये दिलेलं नव्हतं, गरज नव्हती मानलेली. त्याला ET ट्यूब टाकलेली, एंडोट्रॅकियल ट्यूब. सीएनएस डिप्रेशन झाल्यामुळे करतोस, रेस्पिरेटरी मसल कोलॅप्स वगैरे होऊन हे होऊ शकते, म्हणून ET ट्यूबनं व्हेंटिलेशन चालू होतं. दुसऱ्या दिवशी लगेच बरा झाला. ह्या पेशंटकडून अजून एक गोष्ट शिकायला की त्याने एक ॲटिव्हॅनचं एक पॉकेट आणलेलं गोळ्याचं दाखवायला, आणि दुसरं पिनॉम म्हणून एक टॅबलेट होती. तर ह्याला BP पण होता हाय, तर त्या पिनॉमचा जो ॲक्टिव्ह कंटेंट आहे ऑल्मिसॅट्रॉन, तर हे अँजिओटेन्सिन रिसेप्टर ब्लॉकर आहे, जे की आपण BPच्या ट्रीटमेंटमध्ये देतो म्हणजे. तर ही पण एक टॅबलेट आली लक्षात मला ते बघून सगळं.